नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आरती एस यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्याशी शेअर करते. आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती देव नक्कीच ऐकतो सुद्धा. पण देवाकडे काय मागावं ना हेच आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि मग विश्वास डळमळीत होतो आपला. आणि मग आपल्यालाच प्रश्न पडतो, आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती देव ऐकत असेल का? देवाकडे प्रार्थना करताना मला गाडी दे, बंगला दे, आवडणारी हवी असणारी वस्तू दे अशी मागणी आपण करतो. अशा प्रार्थनेला देव पावणारच नाही हो. आपण जर प्रार्थना करताना मला सद्बुद्धी दे, माझ्या मनातल्या वाईट भावना नष्ट होऊ दे, मला कष्ट करण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना केली ना, तर नक्कीच प्रगती होईल आपली. आपले विचार बदलतील त्यानं. आणि मग विचार बदलले की आपण करत असलेल्या कर्मातही बदल होईल. आपण करत असलेलं कर्म शुद्ध झालं की आपोआपच त्याची फळंसुद्धा चांगलीच मिळतील. आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्यामध्ये तेवढा विश्वास असायला हवा की आपण चांगला हेतू मनात धरून प्रार्थना केली आहे तर देव नक्कीच आपली प्रार्थना पूर्ण करेल. मग त्यासाठी देवाला नवस करून किंवा आमिष दाखवण्याची गरज नसते. आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. जेव्हा शुद्ध भाव, दृढ विश्वास आपल्या प्रार्थनेत असतो ना, तेव्हा देवाकडे न मागितलेल्याही पण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीही आपल्याही नकळत मिळतात. बघा प्रयत्न करून. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.